महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते आज तागायत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये खरं तर मराठा समुदायाचं राजकारण राहिलेलं आहे, वर्चस्वस्थानी मराठा समुदाय राहिलेला आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येते यशवंतराव चव्हाणांच्या नंतर शरद पवार साहेबांचं आणि कायम बारामती आणि शरद पवार साहेब यांच्या भोवती फिरणारं महाराष्ट्राचं राजकारण आता नागपूरला गेलेलं आहे। हा राजकारणाच्या सत्तेचा केंद्रबिंदू हल्लेला आहे आणि शरद पवार साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अवतीभोवती गेल्या 2014 पासून हे राजकारण फिरत आहे। आणि हेच मोठं दुखणं खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि एकूणच आपण पाहतोय शरद पवार समर्थकांना ही दुःखाची बाब वाटते की महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती का फिरत आहे। आणि एकूणच मग आपल्याला पाहता येतं की खरंच पवार साहेबांचं राजकारण थांबलंय काय, संपलंय काय आणि हा केंद्रबिंदू बारामतीचा केंद्रबिंदू नागपूरला हल्लाय काय, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्याला माहितच आहे महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक एक अशी एक जात समुदाय आहे की त्या जात समुदायाचं वर्चस्व त्या राजकारणामध्ये त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येते। जेव्हा महाराष्ट्राचा आपण विचार करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मेजॉरिटीनं मोठ्या संख्येनं असलेला मराठा समुदाय आणि यांचं नेतृत्व करणारे शरद पवार साहेब यांच्या भोवतीच आणि यांच्या अवतीभोवतीच राजकारण फिरत होतं। प्रत्येक गोष्ट यांच्या अवतीभोवती फिरायची। महाराष्ट्रामध्ये राजकारणात काही जरी घडलं तरी ते पवार साहेबांच्या अवतीभोवतीचं असायचं, नव्हे तर ते पवार साहेबांच्या इशाऱ्यावरूनच घडायचं असं प्रत्येक राजकीय विचारवंत आणि अभ्यासक म्हणत असतात। आणि मग याच पवार साहेबांच्या भोवती फिरणारं राजकारण 2014ला बदललं आणि ते राजकारण हे खरं तर नागपूरला हल्लं। बारामतीची सत्ता नागपूरला गेली आणि नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अवतीभोवती ही सत्ता फिरायला लागली, त्यांच्याच नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरू लागलं। हेच दुखणं खरं तर शरद पवार समर्थकांना आणि पवार साहेबांना देखील झालेलं होतं की त्यांच्या भोवती असणारं हे राजकारण आता देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फिरत आहे। हे दुखणं लक्षात घेऊन पवार साहेबांनी राजकारणामध्ये अनेक कुरघोड्या केल्या, अनेक समीकरणाचा त्यांनी सपाटा लावला आणि याच्यामध्ये आपण पाहतो की पवार साहेबांचं राजकारण पहिलेपासूनच केडर बेसचं राजकारण नाही, तर त्यांचं राजकारण हे जात समुदायाच्या अवतीभोवतीच फिरणारं राजकारण आहे। आणि मग आपण पाहतोय 2014च्या नंतरचा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस या माणसानं खरं तर शरद पवार सारख्या एका मुरब्बी आणि जाणता राजा ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये होतो अशा मुरब्बी राजकारण्याला सळो की पळो करून सोडण्याचं काम खरं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं केलं। आणि हेच खरं दुखणं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं की त्यांनाच टार्गेट मोठ्या प्रमाणामध्ये आज होताना आपण पाहतोय। आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायला जातो त्यांना जाणते राजे असं शरद पवार साहेबांना लोक म्हणतात। दुसरीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रात एकच जाणता राजा होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर फार तर तुम्ही राजश्री शाहू महाराजांना म्हणू शकता, परंतु छत्रपती शिवरायांच्या नंतर इथे कोणीही जाणता राजा नाही। आणि आपण इथे मात्र राजकारण्यांना जाणता राजा ही उपमा देत आहोत। हे कुठेतरी या एकूणच विचारधारेला पटणार नाही, पण तरी आपण असं समजूयात की चला शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे जाणते राज्यकर्ते आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांचा आतापर्यंतचा राजकारणातला अनुभव सगळ्याच गोष्टी ह्या खरं तर त्यांना जाणतं म्हणायला काही फारसं हे होणार नाही। परंतु एक मात्र लक्षात येतं की पवार साहेबांचं राजकारण पुरोगामी का प्रतिगामी या भोवती देखील आतापर्यंत त्यांचं राजकारण फिरत होतं, परंतु पुरोगामी प्रतिगामी हे शब्द गुळगुळीत झाले आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही लोकशाहीची मूल्य देखील गुळगुळीत झाले। आणि मग अशा प्रसंगी उदयाला येतं ते खरं तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आणि यांचं उदयाला आलेलं राजकारण हे पवार साहेबांच्या पथ्यावर पडलं, नव्हे तर पवार साहेबांचं राजकारण संपायला आणि त्यांच्या अवतीभोवतीची सत्ता केंद्र हलवायला सुरुवात केली खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस या माणसाने। प्रचंड विद्वत्ता असलेली, वक्तृत्वाची चांगली जाण असलेले हे खरं तर नेते आहेत। आपण विचार करायला गेले तर फडणवीस साहेबांचे 2014च्या आधीची भाषणं, 2009 पर्यंतची भाषणं त्यांची जर आपण भाषणं बघितली, त्यांच्या अनेक व्याख्यानमालेची जर भाषणं पाहिली तर अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणं करणारा हा माणूस, अत्यंत अभ्यासपूर्ण राजकारणाची मांडणी करणारा हा माणूस आपल्या लक्षात येतो। आणि इकडे जेव्हा आपण शरद पवार साहेबांचा विचार करायला जातो तेव्हा ह्या काही पुरोगामी प्रतिगामीच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या पाठीमागे पडल्या। फडणवीस विरुद्ध शरद पवार असं राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आणि फडणवीस साहेबांनी खरं तर शरद पवार साहेबांना सळो की पळो करून सोडलं। आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण पाहतो, परंतु एक मात्र लक्षात येतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, या दोघांच्या राजकारणाची तुलना आपण जेव्हा करायला जातो तेव्हा आजच्या जर कंडिशनला बघायला गेलं तर आज फडणवीस साहेबांवरती पक्ष फोड्या हा जो आरोप होत आहे
हा आरोप अनेक पत्रकार, अगदी निखिल बागळे असतील किंवा इकडे विश्वांबर चौधरी, या सगळ्या टीमचा जर आपण विचार करायला गेलो त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष फोडणारा माणूस आहे, पक्ष फोडे आहे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन फडणवीस साहेबांवर टीका होतात. ह्या खरं तर लोकशाहीमध्ये टीका होणं योग्य नाही. हे लोकशाहीला खऱ्या अर्थानं मारक आहे. एखाद्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या जात समुदायाला खरं तर टार्गेट करणं हे अत्यंत लोकशाहीमध्ये धोकादायक आहे आणि लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांची पायमल्ली करणार आहे. आणि आज आपण पाहतोय ते फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये टार्गेट होत असतील कोण, तर ते फडणवीस साहेब होत आहेत. तरी हा माणूस पूर्ण उरतो. आपण पाहतोय जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, याच्यामध्ये फूट पडते आणि फूट पडल्यानंतर त्यास ते सर्व खापर जे असतं ते फोडल्या जातं ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती. आणि ते काही अंशी खरंही आहे आणि ते खरंही असू द्या. का पक्ष फोडू नयेत? 1978ला राजकारण म्हटल्यानंतर पक्ष फोडाफोडी आली, राजकारण म्हटल्यानंतर राजकीय गणित आली आणि हे गणित जुळवत असताना कोणाची बेरीज वजाबाकी करावी लागते. आणि तीच बेरीज वजाबाकी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाने केली. त्यात चुकलं काय? परंतु त्यांनी केलेलं मात्र चुकलं. आणि जेव्हा पवार साहेब 1978ला बंड करतात, त्यांचा तो बंड असतो आणि यांनी केलेली मात्र गद्दारी असते. मग एकनाथजी शिंदे असतील, इकडे दादा असतील किंवा आपण फडणवीस साहेब असतील, या तीन नेत्यांनी केलेला बंड असेल, विशेषतः एकनाथजी शिंदे यांनी केलेला बंड आणि अजितदादा पवार यांनी केलेला बंड, हा बंड होत नाही, ही गद्दारी होते. ही खरं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखी बाब आहे. मी वारंवार सांगत असतो की एकनाथजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने राजकीय गणित जुळून आणले फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, जेव्हा आपल्या लक्षात येतं की हा पक्ष फोडलाय, परंतु हा पक्ष फोडला म्हणजे काय केलंय? त्यांनी करायचा तो बंड असतो. म्हणजे शरद पवार साहेबांनी 1978ला जेव्हा बंड केलं ते बंड होते आणि एकनाथजी शिंदे किंवा दादा असतील यांनी मात्र केलेलं बंड हे बंड होत नाही, हे गद्दारीमध्ये कन्वर्ट होते. हे खरं तर या दोन्ही नेत्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आणि विशेषतः फडणवीस साहेबांवरती तर मोठा अन्याय होतोय आज महाराष्ट्रामध्ये, कारण सर्वच पक्ष त्यांच्या पाठीमागे का हात धुवून लागले? पवार साहेबांच्या राजकारणाला तुम्ही राजकारण म्हणता, त्यांच्या राजकारणात तुम्ही सत्तेचे गणित म्हणता, सत्तेचे समीकरण म्हणता. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा हे गणित जुळवलं, समीकरण बदललं आणि बदलवलं, तेव्हा मात्र पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांना आणि स्वतः पवार साहेबांना हे खटकलं. आणि त्यानंतर आपण पाहतोय की जरांगे पॅटर्न कसा महाराष्ट्रामध्ये उदयाला आला. हे सांगण्यासारखी, तुम्हाला हे कळण्यासारखं, हे सांगण्यासारखी गरज नाही. परंतु एक मात्र सत्य आहे की देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसानं शरद पवार सारख्या जाणत्या राजाला सळोखी पळो करून सोडण्याचं काम केलं. आणि या दोन्ही नेत्यांचं 78च्या बंडालाही माझा विरोध नाही आणि जे काल परवा एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवारांनी निर्णय घेतला यालाही माझा विरोध नाही, कारण ही लोकशाहीमध्ये होत असते आणि ही लोकशाहीमध्ये व्हायला पाहिजे. वारंवार एकाच व्यक्तीच्या घराण्याच्या भोवती, वारंवार एकाच व्यक्तीच्या भोवती कुठल्याच राज्याची सत्ता राहू नये, नव्हे देशाची सत्ता राहू नये. कारण त्यात ती सत्ता आल्यानंतर माणसं त्या धुंदीत आणि गुंगीत जातात आणि म्हणून घराण्याभोवती सत्ता राहू नये आणि ती सत्ता हलवण्याचं काम नव्हे तर मुळासकट हे सत्तेचं, म्हणजे पवार साहेबांच्या सत्तेचं बारामतीचं झाड मुळासकट हलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी केलं. आणि म्हणून त्यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट होताना दिसत आहे. आणि एकूण ही झाली बंडाची गोष्ट. आता आपण पाहूयात की पवार साहेबांचा पक्ष पुरोगामी का प्रतिगामी, ह्याही गोष्टी मागे पडलेल्या आहेत. आजच्या घडीला कोण पुरोगामी कोण प्रतिगामी हे तुम्हा सर्वांना माहित आहे. शरद पवार साहेबांचं राजकारण मुळात हे केडर बेसचं आहे का? तर त्यांचं राजकारण हे केडर बेसचं नाही तर जात बेसचं राजकारण आहे. आणि म्हणून हे राजकारण आज आपण पाहतोय की पवार साहेबांचं राजकारण केडर बेस नसल्या कारणानेच ज्या काही जरांगे पाटलांचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये उदयाला येतो, हा केवळ एका व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी येतो का? हा देखील प्रश्न आहे. आणि मग वारंवार आपण पाहतोय जरांगे पाटलांच्या तोफेच्या रडावरती असतात ते कोण? देवेंद्र फडणवीस. आणि मग त्यांचाच विरोध का महाराष्ट्रामध्ये? त्याच व्यक्तीला का? त्याची पाळेमुळे देखील फार इतिहासामध्ये आपल्याला दिसून येतात, परंतु त्यात आपल्याला फारसं पडायचं नाही. परंतु आज आपण पाहतोय की पवार साहेबांनी केलेले राजकारण हे कसं योग्य आपण म्हणत असतो. परळीमध्ये जेव्हा आपण पाहतो की शरद पवार साहेबांनी गोपीनाथराव मुंडे यांचं घर फोडलं, तेव्हा ते पक्ष फोडीचं राजकारण नव्हतं का? ते माणसं फोडीचं नव्हतं का? खरं तर मी तर म्हणेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्याजासहित बदला या सगळ्याच घराणे जे पवार साहेबांनी फोडले यांचा व्याजासहित बदला देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांनी फक्त घरं फोडले, पुतणे फोडले, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा अख्खा पक्ष अगदी चिन्हासहित पक्ष फोडला. हे कुरघोडीचं राजकारण म्हणणं अतिशय योग्य आहे. राजकारणात तुम्ही नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी आणताल तर त्या सर्वांनाच नैतिकता लागू झाल्या पाहिजे. केवळ देवेंद्र फडणवीस यांना नैतिकतेच्या बंधनात तुम्ही लादू नका.
बाकीच्या लागू झाल्या पाहिजे, परंतु पवार साहेबांनी वारंवार महाराष्ट्रामध्ये फोडीचंच राजकारण केलं आहे. त्यामुळे घरफोड्या तुम्ही जेव्हा पक्षफोड्या त्यांना म्हणता आणि मग पवार साहेबांना घरफोड्या म्हटलं तर वावगं ठरू नये, हे देखील तितकं सत्य आपल्याला नाकारता येत नाही. आज आपण पाहतोय परळी मतदारसंघातून ज्या पुतण्याला फोडलं होतं त्या पुतण्याच्या विरोधामध्ये खरं तर राजेभाऊ फड यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं, परंतु राजेभाऊ फड यांची उमेदवारी नाकारून पाठीमागे घेऊन राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आणि मराठा वर्सेस ओबीसी असा या ठिकाणी आपण आणि परळीमध्ये आपण पाहतो की राजेसाहेब यांना देशमुख यांना उमेदवारी दिली आणि मराठा वर्सेस ओबीसी असा संघर्ष त्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग हे का असं घडलं तर त्यानंतर आपण पाहतोय की त्या ठिकाणी जे काही पोस्टर होते शरद पवार साहेबांचे, त्या पोस्टरला त्यांच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं. ही वेळ काय येते याची बातमी कधी होत नाही, किंवा याच्यावर मात्र महाराष्ट्रातले पुरोगामी म्हणणारे लोक, पुरोगामी म्हणणारे पत्रकार, पुरोगामी स्वतःला समजणारे विचारवंत याच्यावर मात्र बोलायला काहीच तयार होत नाहीत. आणि ह्या गोष्टी देखील खरं तर निखिल वागळे सारख्या पत्रकारांनी, ज्येष्ठ पत्रकारांनी याच्यावर बोललं पाहिजे. कायम जेव्हा आपण बारामतीकरांची जेव्हा टिमकी वाजवतो अशा वेळी या गोष्टीवर बोललं पाहिजे की कडे फडांना उमेदवारी जाहीर करायची, देशमुखांना द्यायची आणि तिथे पुन्हा ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष लावायचा. ही जी काही महाराष्ट्राच्या राजकारणाची खेळी आहे ही अत्यंत घातक खेळी आहे. आपण पाहतोय मोहोळ विधानसभा मतदारसंघात देखील तेच झालं. रमेश कदम ह्या व्यक्तीला खरं तर जे जेल भोगून आलेले आहेत, जे जेलमध्ये गेलेले आहेत, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून जो काही घोटाळा झालेला आहे, जे काही त्यांचे घोटाळे बाहेर आले आणि रमेश कदम यांना त्या मोहोळ मतदारसंघातून त्यांना त्यांच्या मुलीला आता उमेदवारी दिलेली आहे आणि याच्यामध्ये लोक प्रचंड नाराज आहेत, जनता नाराज आहे. आणि मग मोहोळमध्ये त्यांना उमेदवारी का दिली? पवार साहेबांनी आतापर्यंत पाहिलं असेल ज्या अनुसूचित जाती जमातीच्या जागा आहेत त्या जागेवरती काय राजकारण केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी त्या ठिकाणी कोणत्या जात समुदायाला निवडणुकीमध्ये उभं केलं हे सर्वांना माहित आहे. आपण पाहतोय अशा अनेक राखीव जागा आहेत, ज्या राखीव जागेवरती जेव्हा आपण असा विचार करायला लागतो त्या राखीव जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांनी जे राजकारणाची खेळी केली आहे ती राजकारणाची खेळी अतिशय लोकशाहीला लाजवणारी खेळी आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की मोहोळ मतदारसंघाचा आपण विचार करत होतो, रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील आपण सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर तिथे देखील कार्यकर्ते नाराज आहेत, कारण हा देखील मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. आणि या राखीव मतदारसंघामध्ये देखील ही मोठी खेळी केलेली आहे. ज्या रमेश कदमांवरती आरोप आहे, त्यांच्यावर समाज नाराज आहे, अशा मतदारसंघामध्ये त्यांच्या कन्येला तिकीट देणं हे खरं तर पवार साहेबांची खेळी ही पक्षाला कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी आहे. धनगर समाजाचे अनेक नेते आहेत. धनगर समाजाचे राजकारण, त्यांचा वापर राजकारणामध्ये कसा झाला हे सर्वांना माहित आहे, हे मी फार सांगत बसत नाही. परंतु आज आपण पाहतोय अनुसूचित जातीच्या मतदारसंघामधून धनगर समाजाच्या व्यक्तीला, जानकरांना तिकीट देणं आणि त्या मतदारसंघामध्ये खेळी खेळणं ही देखील पवार साहेबांची खेळी. हे फुटाफुटीचं राजकारण आज पत्रकार समोर का आणत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आपण पाहतोय की राखीव मतदारसंघामध्ये जानकरांना जेव्हा ते तिकीट देतात तेव्हा धनगर समुदायाच्या व्यक्तीला शेड्यूल कास्टच्या मतदारसंघामध्ये तिकीट देऊन नेमकं पवार साहेबांना काय सिद्ध करायचं आहे, नेमकं त्यांचं पुरोगामी राजकारण कसं आहे ते त्यांनाच ते राजकारण लखलाप असू द्या, आपलं फारसं पडायचं नाही. परंतु हे पुरोगामी राजकारण आहे का हे तुम्ही ठरवायचं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल किंवा त्यांच्या रमेश कदमांचे इतर काही आरोप असतील, या सर्व आरोपी असताना सुद्धा सिद्धी कदम यांना उमेदवारी देणं ठीक आहे, पक्षाची गरज असेल दिलं असेल. परंतु अनेक असे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघातून पवार साहेबांनी जे काही जातीचे समीकरण लावलेले आहेत, ज्या काही खेळ्या केलेल्या आहेत, त्या खेळ्या खरं तर तशा खेळ्या तर कधी फडणवीस साहेबांनी केलेल्या नाही. परंतु आज त्यांना ज्या पद्धतीने पक्षफोड्या नावानं बोलून त्यांना ज्या पद्धतीने कुठेतरी टार्गेट होताना दिसत आहेत, खरं तर हे टार्गेट होणं लोकशाहीला घातक आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं, पण याच्यावर देखील पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी, खरं तर पुरोगामी समजणाऱ्या विचारवंतांनी विचार करावा की हे पवार साहेबांचं राजकारण तुम्हाला पटतंय का. दुसरीकडे आपण पाहतोय की पवार साहेबांचे अजून कोणते कोणते घराणे असतील, बीडमध्ये ते परळी असेल, माजलगाव असेल, किंवा इकडे आपण पाहतोय आणि असे काही घराणे असे आहेत की ज्या घराण्यांची सत्ता ही कायम महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम देखील पवार साहेबांनीच केलं आहे. मग या गोष्टी जेव्हा कुठेतरी लोकशाहीला घातक असतात आणि मग ह्या लोकशाहीला घातक असलेल्या गोष्टी हे विचारवंत का मांडत नाहीत आणि एकट्या फडणवीस साहेबांना टार्गेट करून आपण काय साध्य करत आहोत, या पुरोगामी महाराष्ट्राचा हा प्रतिगामी चेहरा नव्हे का,
की एखाद्या व्यक्तीची जात किंवा धर्म बघून त्याला आपण जर टार्गेट करणार असाल तर ते कुठेतरी लोकशाहीला घातक आहे। पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वारंवार टीका करत असतात, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करतात, यांच्यावर आरोप करतात, परंतु त्यांच्यावरचे आरोप हे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते किती पाण्यामध्ये आहेत हे देखील त्यांनी शोधावं, असा देखील आरोप अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते करत असतात। पवार साहेबांनी इकडे घर फोडलं, पक्ष फोडला, ह्या गोष्टी जेव्हा आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये म्हणतो आणि मग इकडे बदला घेण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता शरद पवार साहेब करत आहेत। काल आपण जर पाहिलं तर योगेंद्र पवार हे खरं तर काकाच्या विरोधामध्ये उमेदवारी देण्याची गरज नव्हती, माझा पुतण्या फोडला म्हणून मी अजित पवारांच्या पुतण्याला उमेदवारी देतो, ही जी काही पवार साहेबांनी खेळी खेळलेली आहे ही खेळी घर फोडायची नाही तर काय। सख्या भावाचा मुलगा योगेंद्र पवार याला अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये पवार साहेबांनी उभं केलं आणि मग ही घरफोडीची खेळी नाही का। मग मुंडे साहेबांचं घर असू द्या की इकडे आपण पाहतोय विशेषतः माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके त्यांचे पुतणे फोडण्याचं काम देखील केलेलं आहे, त्या ठिकाणी देखील पवार साहेबांची ही घर फोडण्याची खेळी आहे आणि अशा अनेक घरफोड्या पवार साहेबांनी केल्या, अनेकांचे पुतणे पवार साहेबांनी फोडले आणि आज स्वतःच्याच पुतण्याच्या विरोधामध्ये त्याचा पुतण्या उभा करून एक रेकॉर्डच करून टाकलेला आहे, पुतण्याला काकाच्या विरोधामध्ये उभं करण्याचं। स्वतःचा पुतण्या आपल्या विरोधामध्ये जेव्हा गेला तेव्हा एवढं मोठं दुःख झालं, पण एक लक्षात घेतलं पाहिजे, अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांसारखे काहीतरी हातचा राखून बोलणारे नेते नाहीत। अजितदादा पवारांचं सगळ्यात मोठं जर काय कौतुकाची गोष्ट कोणती असेल तर हा नेता स्पष्ट आणि थेट बोलणारा नेता आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे। अजितदादा कधीच झाकून काही ठेवत नाही, मग अगदी धरणाचा प्रश्न आला तरी पाण्याच्या प्रश्नावर ते स्पष्ट बोललेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय फारसं हे नव्हतं, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, त्याच गोष्टी नाही तर अनेक गोष्टी दादा बोलतात, त्या स्पष्ट बोलतात, त्या थेट बोलतात आणि म्हणून आपण पाहतोय आज शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये ज्या दोन बिंदू जे आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यांच्याच अवतीभोवती आता सध्या राजकारण फिरत आहे आणि मग हेच मोठं दुखणं आपण जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून पाहतो। आज मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना जे टार्गेट केले जात आहे ते केवळ पवार साहेबांच्या राजकारणाच्या सत्तेच्या वटवृक्षाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हलवून सोडलं, नव्हे तर 2014 आणि 19च्या निवडणुकीला मुळासकट नष्ट केलं। हेच या महाराष्ट्रातल्या पुरोगामी स्वतःला म्हणून घेणाऱ्या राजकारण्यांचं दुखणं आहे, त्यांना ते नको आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीवरती शरद पवार साहेबांच्या राजकारणावरती इथल्या विचारवंतांनी बोलावं, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावरती इथल्या लोकांनी बोलावं, जे लोकशाहीला घातक आहेत त्यांच्याबद्दल पुरोगामी नेत्यांनी विचारवंतांनी खरं तर इथं मत मांडलं पाहिजे। मग ते निखिल वागळे सारखे पत्रकार असू द्यात, विश्वांभर चौधरी असू द्यात किंवा रावसाहेब कसबे असू द्यात किंवा इकडे प्रज्ञादया पवार, हे जे काही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे नेते विचारवंत आहेत, या विचारवंतांनी हे घर फोड्याचं राजकारण त्यांना मान्य आहे का हे देखील मानलं पाहिजे। आणि म्हणून आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी अनेक पुतणे फोडले, माजलगावचा पुतण्या असेल, बीडमध्ये परळीचा पुतण्या असेल किंवा बीडचा पुतण्या असेल, हे जे काही राजकारण फोडलंय आणि आता स्वतःच्या घरामध्येच अजितदादाचा पुतण्या अर्थात योगेंद्र पवारला उमेदवारी देऊन इथे देखील खरं तर घरफोडीचंच राजकारण स्वतः पवार साहेबांनी केलं। जे पवार साहेबांनी पेरलं ते आज महाराष्ट्रामध्ये उगवलंय, त्यामुळे उगीचच कारण नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करणं हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं नाही। त्यांच्या समुदायाला त्यांना जाणीवपूर्वक वेगवेगळ्या मीम्सच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना बदनाम करणं हे लोकशाहीसाठी खरं तर चांगलं नाही। लोकशाहीमध्ये राजकीय गणित समीकरणं नक्कीच बदलावी लागतात, फोडाफोडी करावीही लागते, परंतु जेव्हा तुम्ही एकाच व्यक्तीला नैतिकतेच्या बंधनामध्ये अडकवता आणि बाकीच्या सर्वांना मात्र नैतिकतेपासून दूर ठेवता, हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अन्याय करणारा आहे। दुसरीकडे आपण पाहतोय बंडाच्या बाबतीमध्ये एकनाथजी शिंदे असतील किंवा दादा असतील, या दोन्ही नेत्यावरती खऱ्या अर्थानं अन्याय करण्यासारखं आहे। पवार साहेबांचं राजकारण, शरद पवार साहेबांचं राजकारण हे राजकारण होते, त्यांचा बंड हे राजकारण होते, त्यांनी जे काही गणित जुळवले ते गणित असतात, ते राजकीय समीकरण असतात, परंतु देवेंद्र फडणवीस आणि इकडे आपण अजितदादा आणि एकनाथजी शिंदे यांनी जे काही सत्तेची गोळाबेरीज केली, सत्तेचं जे काही बेरजेचं राजकारण केलं, ते मात्र
गद्दारी ठरते हे कुठेतरी लोकशाहीला घातक आहे आणि लोकशाहीमध्ये या 3 नेत्यावर अन्याय करण्यासारखं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की बारामतीच्या सत्तेचा बिंदू हा नागपूरमध्ये गेला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हा भोवती फिरायला लागला। गेल्या 10 वर्षामध्ये एकाच व्यक्तीच्या नावानं महाराष्ट्राचं राजकारण चालत आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि हेच मोठं दुखणं महाराष्ट्रातल्या सरंजामी मानसिकतेला पटलेलं नाही, पचलेलं नाही आणि म्हणून अनेक फॅक्टर उभे केले आणि त्यांच्या विरोधामध्ये लोकांना सोडलं। मग काही पुरोगामी विचार त्यांच्यावर सोडण्यात येत आहेत, काही फॅक्टर मधले लोक सोडल्या जात आहेत। एकूणच काय तर जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांची बदनामी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत। त्यांनी केलेलं राजकारण हे चुकीचं नव्हतं। जर त्यांचं राजकारण चुकीचं होतं तर मग पवार साहेबांचं राजकारण देखील चुकीचं असायला पाहिजे, त्याच्यावर देखील लोकांनी बोललं पाहिजे। एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण नवं नाही, परंतु मोजक्याच लोकांना आरोपी करणं हे देखील चुकीचं आहे। एकूणच महाराष्ट्राचं राजकारण कधीच पुरोगामी नव्हतं आणि कधी राहील का नाही शंका येत आहे। त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण म्हणणं देखील हे धोक्याचं होईल। महाराष्ट्राचं राजकारण कधीच पुरोगामी नव्हतं, ते जातीय समीकरणाचं राजकारण होतं, ते सरंजामी समीकरणाचं राजकारण होतं आणि हे आजचं नाही तर हे स्वातंत्र्याच्या काळापासूनच आलेलं राजकारण आहे। आणि आज जे काही इतिहासामध्ये पेरलं होतं तेच या ठिकाणी उगवताना आपल्याला दिसून येते। आणि म्हणून आज तरी देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाला, एकनाथ शिंदे सारख्या व्यक्तीला आणि इकडे अजितदादाला टार्गेट करणं हे जाणीवपूर्वक होणारं काम आहे आणि हे महाराष्ट्राला माहीत आहे। राजकारण असे समीकरण घडत असतात आणि ते समीकरण त्यांनी घडवून दाखवले। त्यामुळे यांच्यावर टीका करणं, यांना टार्गेट करणं हे केवळ पवार साहेबांच्या हातातून निष्ठत चाललेली सत्ता, त्यांची पकड याचंच मोठं दुखणं हे पवार साहेबांच्या टीमला, त्या जी काही पवार साहेबांची त्यांनी उभी केलेली पुरोगामी विचारवंतांची टीम आहे त्या टीमला हे सगळं वाटत आहे। हेच मोठं दुखणं पवार साहेबांचं, त्यांच्या टीमचं आहे, कारण त्यांच्या भोवती फिरणारं राजकारण हे फडणवीसांच्या भोवती फिरत आहे। धन्यवाद।